जन्मानंतर मृत्यू हा आखाडा आहे आणि मृत्यूची भीती सर्वांनाच वाटते. परंतु तुम्हाला सांगतो, चांगलं काम जर आपल्या हातातून जर घडत असेल तर ज्या वेळेस आपले डोळे मिटण्याची वेळ येईल त्या वेळेस आपण आनंदानं या जगातून आपण निरवतो. पण केव्हा जे काम आपल्याला जीवनात करायचं ते काम आपण कधीच करत नाही आणि जे नाही करायचं तेच करायला लागतं. संत कबीराने सांगितलं कि जब हम पैदा हुए जग हसे हम रोहे, ऐसी करनी कर चले कि हम हसे और जग रोहे. हे काम आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणून करून जायचं. मला असं वाटतंय की आज मराठवाड्यामध्ये आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मला जरी इथे 100 कलाकार 150 कलाकार जरी दिसत असले तर मला माहित आहे की आपली 100ची ताकद मराठवाड्या लाखावर जाण्याकरता आपला मला जो उत्साह वाटते तो उत्साह नेहमी लाखापर्यंत नेण्याकरता आपल्याला मदत करेल. या ठिकाणी जयश्री ताईंचे मी खूप या ठिकाणी कौतुक करतो का ज्यांनी ऑनलाईन संघटनेचे आय कार्ड बनवले. आता संघटनेचे आय कार्ड काय, संघटनेच्या हे आय कार्ड याची किंमत जरी 150 रुपये असली तरी तुम्हाला सांगतो की आय कार्डच्या रूपानं तुम्ही आपले डोळेही मिटले तरी आय कार्डच्या रूपानं तुम्ही मात्र घरी नेहमी करता जिवंत राहा. कारण माणूस कर्तृत्वानं जिवंत राहते. माणसानं जन्मापासून डोळे मिटेपर्यंत कसं जगावं, माणसानं जीवन कसं जगावं याचाच विचार लोककला सेवा मंडळामध्ये दिला जाते. आपण हाथरस सारख्या घटना पाहतो की धर्माचा आणि अंधश्रद्धेचा कुठलाही संबंध नाही. धर्माचा आणि श्रद्धेचा संबंध आहे. धर्म, विज्ञान आणि आपले सांस्कृतिक सरोवर हे आपण जपून आपल्याला पुढचा मार्ग या ठिकाणी न्यायचा आहे. मी तुम्हाला सांगतो की आपण खऱ्या अर्थाने या चांगल्या अतिउत्तम विचारामध्ये आपण जोडले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा पेन्शनचा विषय नाही तुम्हाला सांगतो. आणि पेन्शन घेऊन जर या विचारात जुळत असेल तर त्याने जुळूच नाही. पेन्शनचा विचार नाही. या ठिकाणी सर्वात मोठी कमाई आहे. मी नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक म्हणून एक ऐकलं असेल तुम्ही, रामटेक तीर्थक्षेत्र आहे. रामटेकला एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये एक गृहस्थ आला. त्या गृहस्थाने मेळाव्यानंतर मला फोन केला. तो म्हणाला की लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून मला दर महिन्याला मला 15,000 रुपये मिळते. मी म्हटलं कसे मिळते तुला? तर साहेब म्हणे मी 25,000 रुपये महिन्याचे कमवत होतो. मला दारूचं व्यसन होतं. परंतु तुमच्या ह्या कलावंताच्या साजरी सोहळ्यामध्ये जे आपण लोकांनी मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामध्ये मी दारूचं व्यसन मांस खाणं बंद केलं. पगार झाल्यानंतर महिन्याच्या शेवटी मला 25 रुपये वाचत नव्हते. परंतु तुमच्या लोककला सेवा मंडळाच्या विचारावर प्रभावित होऊन मी माझा परिवार 10,000 रुपये मध्ये चालवतो आणि 15,000 रुपये मध्ये माझी सेविंग मी करतो. आणि म्हणून लोककला सेवा मंडळ कडून मला 15,000 रुपये महिन्याची. जो 50,000 कमावते त्याच्यामध्ये खाण्याची जर रीत नसेल तर तो 50 रुपयेही आपल्या परिवारासाठी वाचवू शकत नाही. म्हणून माणसं हे विचारावर घडले पाहिजे आणि तो विचार घडवण्याचा विचार लोककला सेवा मंडळाने. या आय कार्डची स्थिती तुम्हाला सांगतो. हे आय कार्ड जर पाहिलं तर पोलीसवाल्याची ताकद नाही तुमच्याकडे बघायची. त्याला वाटेल की एवढा चांगला धार्मिक माणूस चुकीचं काम करू शकत नाही. समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याबद्दलचा बदलत असते. तुम्ही शेगावला गेले, शिर्डीला गेले आणि लोककला सेवा मंडळाचं कार्ड घेऊन जर स्वतःचा गेले तर तुम्हाला सांगतो लाईन लागण्याची गरज नाही. त्यामध्ये बाजूला वाहन चला या हिंगण्याच्या आमच्या महिला, हिंगणा तालुका आहे नागपूरमध्ये, तिथल्या महिला वृंदावनला गेल्या आता 15 दिवसाआधी. वृंदावनला गेल्यानंतर
तिथे त्यांना काय दाखवलं, बसायला सोपे भेटले आणि तुम्हाला सांगतो वृंदावनला आणि मथुरेला 5 मिनिटात त्यांना दर्शन घडलं. एवढी ताकद या ऐकायला. एक श्रद्धास्थान आहे. आपण तुम्ही कलाकार हा, पण कलाकाराची ओळख काय आहे? समजा आपले जर डोळे मिटले तर तुमच्या घरी तुमचा नातू म्हणेल माझे आजोबा काहीतरी जीवनामध्ये करत होते. आणि ऐका डुबी माणूस कुठं नाही कुठं जिवंत असतो. आणि म्हणून आपण लोकांना सेवा मंडळाच्या विचाराचा संदेश खऱ्या अर्थाने आपण समाजाच्या शेवट फक्त देण्याकरता आपली मदत या ठिकाणी होईल. आमच्या सोबत काम करणाऱ्या आमच्या संपूर्ण महिला आहे. ज्यावेळेस आम्ही हे संघटन सुरू केलं त्यावेळेस श्वेताताई आमच्याकडे एकच महिला होती आणि ती मला नेहमी म्हणायची की भाऊ मी एकच आहे. मी म्हटलं 1च्या 10 केव्हा होईल आणि 10च्या 1000 केव्हा होईल, 1000च्या 10,000 केव्हा होईल, 10,000च्या लाखावर केव्हा जाईल याची काही शाश्वती नाही. तुम्हाला सांगतो 4 वर्षामध्ये लोक कला सेवा मंडळ जवळ लाखो महिला आहे, लाखो महिला. आणि हे जे सदस्य आहे हे जवळपास 5 लाख सदस्याची संस्था. 5 लाख. तुम्हाला सांगतो राजकीय लोकांकडे धावण्याची गरज नाही. राजकीय लोक तुमच्या मागे धावतील. कसे धावतील? तुमचं जर संघटन असेल तर तुमच्या मागे धावतील. आणि मी तुम्हाला हे सांगतो का त्यावेळेस या विचारातून जर राजकारणात माणूस जर घडवायचे असेल तर ते ताकद तुमच्यात नाही. चुकूनच्या माणसं निवडल्या जाणार नाही. आज राजकारणात तुम्ही पाहता स्वार्थासाठी राजकारण आहे. हेवे दावे राजकारणाच्या काळामध्ये जर